हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण अँग्युलर मोमेंटमचं डेरिवेशन फाइंड आउट करणार आहोत इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर त्या डेरिवेशनकडे जाण्याच्या आधी आपण थोडं बेसिक बघूया. 11th स्टँडर्डला आपण शिकलो होतो लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम P इक्वल टू मास इंटू व्हॅलॉसिटी असते. म्हणजे मोमेंटम ऑफ एनी ऑब्जेक्ट इज इक्वल टू किती असतं, तर मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इंटू व्हॅलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. हे काय असतं, लिनियर मोमेंटम असतं. त्यानंतर आपण 11th स्टँडर्डला अँग्युलर मोमेंटमचा थोडा कन्सेप्ट शिकलो होतो. L इक्वल टू दिस L इज अँग्युलर मोमेंटम, दिस L इक्वल टू R क्रॉस P असतं, वेअर P इज लिनियर मोमेंटम अँड दिस R इज मोमेंट आर्म. हे थोडं आपण बेसिक शिकलो होतो. तर आपल्याला ह्या दोन गोष्टी माहीत पाहिजे. P इक्वल टू म्हणजेच लिनियर मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हॅलॉसिटी आणि अँग्युलर मोमेंटम L इक्वल टू R क्रॉस P असतं. इन व्हेक्टर फॉर्म L इक्वल टू RP साइन थिटा असतं. ओके, इफ थिटा इक्वल टू 90 डिग्री देन साइन 90 इक्वल टू 1. देअरफोर हे L इक्वल टू काय असतं, इन मॅग्निट्यूड R इंटू P असतं. लक्षात येतं आहे. तर हेच अँग्युलर मोमेंटम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आता रोटेटिंग बॉडीमध्ये. एक रिजिड बॉडी जेव्हा रोटेट होते तेव्हा त्याचं अँग्युलर मोमेंटम किती असतं इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, now consider a rigid body consisting of n number of particles of masses m1 m2 m3 dash dash up to mn. एक रिजिड बॉडी कन्सिडर करूया. एक रिजिड बॉडी कुठल्या तरी शेपची आपण घेतली. सपोज दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू O. Okay, now this body consists of n number of particles of masses m1 m2 m3 up to mn. These particles are situated at distance of r1 r2 r3 up to rn. म्हणजेच काय, ही बॉडी n पार्टिकलने बनलेली आहे. सपोज त्या पहिल्या पार्टिकलचा मास m1 आहे आणि तो पार्टिकल r1 एवढ्या डिस्टन्सला आहे. सपोज सेकंड पार्टिकल त्याचा मास m2 आणि तो R2 डिस्टन्सला आहे. तसं सपोज हा n नंबरचा पार्टिकल आहे, त्याचा डिस्टन्स आहे R1. ओके, म्हणजेच काय, m1 m2 अप टू mn आर masses of particle and r1 r2 r3 up to rn are distances. Okay, distances of this particle from the axis of rotation. लक्षात येते. नाउ ॲज धिस बॉडी रोटेट्स, ही बॉडी रोटेट व्हायला लागली. लास्ट लेक्चरला पण मी सांगितलं होतं, ही बॉडी जेव्हा रोटेट होते तेव्हा ह्या बॉडीवरचा प्रत्येक पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करतो. लक्षात येते. मग तो पार्टिकल जर सर्क्युलर मोशन करीत असेल तर त्या ठिकाणी त्याला लिनियर व्हेलॉसिटी येणार. म्हणजेच the linear velocity of first particle is v1 equal to r1 ओमेगा. सपोज हा पार्टिकल आहे, हा सर्क्युलर मोशन करेल अशी. ही बॉडी रोटेट व्हायला लागली तर हा पार्टिकल काय करणार, सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होणार. ओके, म्हणजे त्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी किती येणार, v1 इक्वल टू r1 ओमेगा. असंच मी सेकंड पार्टिकल घेतला तर त्याची व्हेलॉसिटी r2 ओमेगा. असंच मी लास्ट पार्टिकल घेतला तर Vn इक्वल टू काय येणार, Rn ओमेगा असं येणार. दीज आर द व्हॅलॉसिटीज ऑफ ईच पार्टिकल. लक्षात येते. देन द लिनियर मोमेंटम ऑफ ईच पार्टिकल, ज्या अर्थी याला व्हॅलॉसिटी आहे, मास पण आहे, त्या ठिकाणी लिनियर मोमेंटम of particle is given by P1 equal to m1 v1.
जो फर्स्ट पार्टिकल आहे त्याचं मोमेंटम किती असणार, P1 इक्वल टू M1 V1. सेकंड पार्टिकल P2 इक्वल टू M2 V2. तसंच जो लास्ट पार्टिकल आहे Pn इक्वल टू Mn Vn असं असणार. ओके, बट M1 V1 पण ह्या ठिकाणी जर पाहिलं तर V1 इक्वल टू किती आहे, R1 ओमेगा आहे. म्हणजे ह्या V1ची व्हॅल्यू आपण ही जर सबस्टिट्यूट केली तर P1 इक्वल टू किती होणार, P1 इक्वल टू M1 हा V1 किती आहे R1 ओमेगा, M2 हा V2 किती आहे R2 ओमेगा. तसंच हा Vn किती आहे Rn ओमेगा. म्हणजेच लिनियर मोमेंटम ऑफ द पार्टिकल्स आर गिवन बाय P1 इक्वल टू M1 R1 ओमेगा, P2 इक्वल टू M2 R2 ओमेगा and Pn इक्वल टू Mn Rn ओमेगा, where ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी. लक्षात येते. नाउ बाय डेफिनेशन द अँग्युलर मोमेंटम ऑफ ईच पार्टिकल इज गिवन बाय अँग्युलर मोमेंटम. द अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल, हा जो पहिला पार्टिकल आहे त्याचा अँग्युलर मोमेंटम किती येणार, L1 इज इक्वल टू, पॉईंट स्टार्ट करण्याच्या आधी सांगितलं होतं L1 इक्वल टू काय असतं, L इक्वल टू R इंटू P असतं. म्हणजे L1 इक्वल टू काय असणार, R1 P1 असणार. L2 म्हणजे R2 P2 असणार. सिमिलरली Ln इक्वल टू काय असणार, Rn Pn असणार. ओके, बट हा P1 जर मी पाहिला तर P1ची व्हॅल्यू किती आलेली आहे, P1 इक्वल टू M1 R1 ओमेगा आहे. P1ची ही व्हॅल्यू मी ह्या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. देअरफॉर L1 इक्वल टू किती होणार, R1 इंटू M1 R1 ओमेगा. म्हणजेच किती होणार, M1 R1 इंटू R1 स्क्वेअर ओमेगा. सिमिलरली R2 इंटू M2 R2 ओमेगा म्हणजेच काय, M2 R2 स्क्वेअर ओमेगा. अँड Ln विल बी Rn Mn Rn ओमेगा म्हणजेच काय, Mn Rn स्क्वेअर ओमेगा. लक्षात येते. दीज आर द लिनियर मोमेंटम ऑफ ईच इंडिव्हिज्युअल पार्टिकल. नाउ टोटल अँग्युलर मोमेंटम, total angular momentum will be capital L equal to L1 plus L2 plus up to Ln. म्हणजे या सगळ्यांची आपण समेशन करणार. देअरफॉर L इक्वल टू किती होणार, L1ची व्हॅल्यू किती आली, M1 R1 स्क्वेअर ओमेगा, M1 R1 स्क्वेअर ओमेगा, M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॅश 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 Mn Rn स्क्वेअर ओमेगा. लक्षात येते. मग ह्याच्यातून मला एक टर्म कॉमन दिसते, ओमेगा हा कॉमन दिसतोय, मी ओमेगा कॉमन घेणार. L इक्वल टू M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर प्लस Mn Rn स्क्वेअर ओमेगा. लक्षात येते. बट व्हॅल्यू ऑफ धिस ब्रॅकेट M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस Mn Rn स्क्वेअर हे काय होणार, समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर होणार. दिस विल बिकम समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर इंटू ओमेगा. पण समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर म्हणजे काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. म्हणजेच L इक्वल टू काय होणार, I ओमेगा असं होणार. This equation gives the expression for angular momentum, that is angular momentum L equal to I into omega, where I is moment of inertia and omega is angular velocity of the particle. लक्षात येते. अतिशय सिंपल डेरिवेशन आहे बघा. ओके, पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये रिपीट करतो. आपण एक बॉडी कन्सिडर केली, ती बॉडी N पार्टिकलने बनलेली आहे. त्या पार्टिकलचे मासेस आहेत M1 M2 M3 अप टू Mn. ते पार्टिकल R1 R2 R3 अप टू Rn डिस्टन्सेसला सिच्युएट झालेले आहेत. ती बॉडी रोटेट व्हायला लागली म्हणजे प्रत्येक पार्टिकल काय करणार,
सर्क्युलर मोशन करणार. ईच पार्टिकलची लिनियर व्हॅलोसिटी आहे V1 इक्वल टू V2 इक्वल टू अप टू Vn इक्वल टू. त्याचं लिनियर मोमेंटम किती असणार, P इक्वल टू mv असतं, म्हणजे P1 इक्वल टू m1 V1. V1ची व्हॅल्यू आपण ही सबस्टिट्यूट केली तर P1 इक्वल टू m1 R1 ओमेगा. सिमिलरली P2 अप टू Pn आपण कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर बाय डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम L इक्वल टू R इंटू P असतं, म्हणजेच फर्स्ट पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम किती असणार, R1 P1 असणार. P1ची व्हॅल्यू आपण ही सबस्टिट्यूट केली या ठिकाणी, म्हणजे ते येणार m1 R1 स्क्वेअर ओमेगा. सिमिलरली आपण सगळे अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट करून घेतले. त्यानंतर टोटल अँग्युलर मोमेंटम किती असणार, L इक्वल टू L1 प्लस L2 प्लस अप टू Ln. L1 L2च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, ओमेगा कॉमन घेतला आणि हा ब्रॅकेट म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, म्हणजेच L इक्वल टू किती येतं, I ओमेगा. अँड दिस इज एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, लक्षात आलं आहे. द नेक्स्ट पॉईंट विल सी इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.